मंदिरामधली मूर्ती गायब. आलो तर होतं दर्शनाला, पण इथं समजलं की मूर्तीच गायब आहे मंदिरामधली. तर सांगतो काय झालं, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जी गोष्ट घडली ही आहे 30 जानेवारीची. 30 जानेवारीला आमच्या गावची होती यात्रा, आणि यात्रेमध्ये आमच्या इथं सर्व गावकरी मंडळी रोडगे करतात, कारण की पाहुणे वगैरे येतात तर त्यांना रोडग्यांचं जेवण राहते. आणि आमच्या गावची हे परंपरा आहे, पिढ्यानं पिढ्या जे चालत आलेली आमच्या गावची परंपरा आहे. ते खूप सुंदर आहे, कारण की गावोगावी असे कार्यक्रम होत नाही जे आमच्या गावामध्ये होते वर्षातून एकदा. कारण की सर्व गावकरी इथं आज चपात्या पोळ्या कोणीच करत नाही, सगळे जण रोडग्यांचा स्वयंपाक करतात. रोडगे वगैरे झाले. बाहेर आलो तर बघितलं की बापरे, काय माहोल बनला. पंढरपूर झालं बोपापूर, एवढा मोठा माहोल बोपापूर मध्ये. अजून दाखवतो तुम्हाला पुढे कसा कसा माहोल आहे. तर ढोलाचं भजन पण आहे आणि डीजेच्या तालावर मृदंग वाजवला. इथून पुढे आलो तर विदर्भातलं स्पेशल ढोलाचं भजन चालू होतं, आणि ते बघितलं आणि ते झालं. तिथून पुढे आलो तर आपले भेटले फॉलोअर्स, तर ते म्हणत दादा आपल्याला एक सेल्फी घ्या. तिथून आलो पुढे तर मेडिकल होतं, मेडिकल मध्ये भेट दिली आणि मंदिरामध्ये दर्शन आलो होतं. अचानक आठवलं की मंदिरामधले देव कुठं गायब झाले. मग अजून आठवलं की मंदिरामधले देव पालखीमध्ये आहेत. तर आता जो आपण पालखीमध्ये दर्शन घ्यायला, ज्यांनी फॉलो केलं नाही त्यांनी फॉलो करून घ्या, ज्यांनी फॉलो केलाय त्यांनी लाईक करा, शेअर करा. त्यांचं मी दर्शन करून देतो. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार.